आदर्श गाव मांजरसुंबा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कदम हे करत आहेत आंब्याच्या रोपांची खात्रीशीर निर्मिती। आदर्श गाव मांजरसुंब्यातील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कदम यांच्याकडून 20,000 खात्रीशीर केशर आंबा रोपांची निर्मिती। शेतकऱ्यांना जोडधंद्याची नवी दिशा। केशर आंब्याच्या लागवडीसाठी विश्वासार्ह रोपे उपलब्ध। उन्हाळा सुरू झाला की आंब्याचा सीझन चालू होतो। फळांचा राजा म्हणून आंब्याकडे पाहिलं जातं। इतर फळांच्या तुलनेत आंबा हे फळ लहान थोरांपासून सर्वांच्या आवडीचा विषय आहे। आंब्याच्या झाडांच्या विविध जाती असून त्यात केशर आंबा या जातीला सर्वाधिक पसंती मिळते। याचं केशर आंब्याची खात्रीशीर रोपे तयार करण्याचे काम आदर्श गाव मांजरसुंबा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कदम यांनी यशस्वीपणे केला आहे। कदम यांनी आपल्या शेतात गावरान कोळ्याच्या आंब्यांच्या झाडांवर केशर मातृ वृक्षाच्या माध्यमातून कलम करून तब्बल 20,000 केशरी आंब्यांची रोपे तयार केली आहेत। त्यांच्या नर्सरीतील ही रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी खात्रीशीर मानली जातात। केशर आंब्याचे रोप हे बाजारात मोठ्या मागणीचे असून या लागवडीमुळे शेतकऱ्यांना फायदेशीर जोडधंदा मिळू शकतो। कदम यांनी सांगितले की योग्य पद्धतीने कलम केलेल्या या रोपांना रोग प्रतिकार क्षमता चांगली असून उत्पादनही भरघोस मिळते। नमस्कार, मी मांजरसुंब्याचा रहिवासी असून माझी कदम पाटील नावाने नर्सरी गावामध्ये, आणि ह्या नर्सरीमध्ये फक्त आंबा तयार केला जातो माझ्या घरीच। माझे आंब्याचा बाग आहे माझा, त्याच्यामधून मी काडी काढतो। मातृवृक्ष पाठीमागं हे बघा, पाठीमागं हा मातृवृक्ष, याचीच काडी आपण याला लावतो। जी गावरान कोळी असते त्याच्यापासून केल्यामुळं मर रोग कमी राहते कशाला, रोपाला। आणि मग अनेक जवळजवळ 15 एकर शेती माझी यंदा लोकांनी बाग घेऊन बसवली। असं रोप आपण तयार करतो छोट्या बॅग मधून, तिला मोठ्या बॅग मध्ये घेतलेले। आता काय होतं, याची कॅपॅसिटी संपत्ती याच्यामधली, त्याच्यानंतर आपण हिला झाड मोठ्या बॅग मध्ये शिफ्ट करतो। हे असं काढून 12-12च्या बॅग मध्ये टाकतो, म्हणजे झाडाची मुळी बिळी खुटत नाही। झाड जमिनीत कुठं गेलं तर ते फास्ट मध्ये वाढतं, आणि हा टंप एकदा जाड झाला की काही प्रॉब्लेम नाही, झाड जळायचं प्रमाण लय कमी। त्याच्यामुळे माझ्याकडून बरेचसे म्हणजे नाही का, राऊरी तालुक्यात पार पुण्यापर्यंत झाड गेले, संगमनेरला सुद्धा काही झाड गेले। बाळासाहेब कदम हे अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात कार्यरत असून पारंपरिक शेतीबरोबर नवीन प्रयोग करत आहेत। त्यांच्या नर्सरीत गावरान आंब्याच्या कोळ्यांचा संग्रह करून केशरी जातीच्या मातृ वृक्षांच्या माध्यमातून अत्यंत काटेकोर पद्धतीने रोपे तयार केली जातात। त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीनंतर खात्रीशीर उत्पन्न मिळते। कदम यांनी सांगितले की आंब्याच्या लागवडीबरोबरच शेतकऱ्यांनी या फळावर आधारित जोडधंद्याकडेही वळावे। योग्य व्यवस्थापन आणि मार्गदर्शन घेतल्यास केशर आंब्याची शेती मोठा नफा देऊ शकते। मांजरसुंबा येथील या नर्सरीला सध्या शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। अनेक शेतकरी प्रत्यक्ष नर्सरीला भेट देऊन रोपे खरेदी करत आहेत। या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर केशर आंब्याची शेती वाढीस लागली असून अनेकांना रोजगाराची संधी निर्माण होऊन शेतकऱ्यांनी आदर्श गाव मांजरसुंबा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कदम यांच्या नर्सरीला भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। मे महिना लागला की खवई प्रेमींना आंबा हे फळ सगळ्यात पहिले आवडतं आणि आठवतं पण, कारण आंबा हा फळांचा राजा आहे आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार आहे। पण गावरान आंबा आणि आंब्याची ओळख आणि आंबा हा चविष्ट कशा पद्धतीने उगवला जातो, त्याची रोप कशा पद्धतीने केली जातात, कलमा या कशा पद्धतीने बनवल्या जातात, याच गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आज आपण आदर्श गाव मांजरसुंबा या ठिकाणी आलो आहोत। आणि इथे माझ्यासोबत आता एक काका आहेत, ते किती वर्षापासून आंबा ह्या रोपाला उगवतात आणि याची अभ्यास त्या किती दिवसापासून करतात, याच्याच काही प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, तुमचं स्वागत। हे आंबा जो आहे, हे कलमा जे आहेत, ही संकल्पना कधीपासून आली आणि आपण रोप हे केव्हापासून बनवता? मी 2016 पासून हे रोप बनवायला लागलो। तर मी काही रोप बाहेरून नर्सरीतून आणल्यामुळं ते रोप काही म्हणजे वेगळ्या तराचे निघले, नाही का, केशर म्हणून आणले पण वेगळे रोप निघले।
ते 1000 रुपयाला एक रोप आणलं होतं. पण ते चुकीचं झालं, म्हणजे ते काही रोपं मला काढून टाकावं लागले. तर त्याच्यातून मला सुचलं की त्याला आपण जर आपल्या घरी जर कलम करून आपण जर झाडाची नर्सरी केली तर, म्हणून मग तुम्ही थोडं पहिल्या वर्षी माझ्याकडे 100 झाडाचा मी प्रयोग केला होता. 100 झाडं केले. नंतर मग हळूहळू पुढल्या वर्षी 1000, 2000, 3000 असं वाढत चाललो. तसं गिऱ्हाईक पण वाढत चाललं आणि मग मला आता जवळजवळ 20,000 पर्यंत रोपं मी आता तयार केलेले आहेत. आणि आपण घरीच कलम करतो. आपला मातृवृक्ष पण आपला इथंच आपलाच आहे. दुसरीकडला काही काडी आपण घेत नाही त्याला. बऱ्याचशा कलमासाठी कोया असतात त्या कोया ही मी गावरान कोया आणतो. गावरान कोयीलाच कलम करतो, कारण माझा बी फायदा कोणता होतो तर गावरान कोयीला केल्यामुळं घट कमी येते, मला मर रोग जास्त होत नाही आणि मला त्या कोया सहज उपलब्ध होतं. त्याला काही पैसे द्यावं लागत नाही. सगळं राननी मातनी आगडगाव ह्या भागात तुम्हाला त्या कोया गावरान कोया भेटतात. रोपांना मागणी कशा पद्धतीची आहे? मागणी मॅडम जवळजवळ 200-300 रोपापर्यंत एक गिराईक घेतंय. जवळजवळ 15 एकर बाग माझ्या नर्सरीतून यंदा बसलाय. मला सुद्धा वाटत नव्हतं का इतके झाड आपल्या खेडेगावातून जातील. बरं, आता जर काही नागरिकांना तुमचे हे कलम केलेले झाड जर हवे असतील तर त्यांनी कुठे यायचं? त्याने आदर्श गाव मांजरसुंबा तालुका नगर, कदम पाटील नावानी नर्सरी माझी. कदम पाटील नावानी नर्सरी माझी बोर्ड पण एसी मध्ये लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ते तिथं येऊन आपण ते बोर्ड किंवा तुम्हाला पत्ता म्हणजे कुठला, आदर्श गाव मांजरसुंबा तालुका नगर जिल्हा अहमदनगर अशा याने यायचं. गावात आल्यानंतर रोडलाच नर्सरी माझी. चालेल, नक्कीच. जर कोणाला गावरान आंबा हा ओरिजिनल लागत असेल किंवा त्याची रोपं केशर लागत कलम असतील, केलेलं. तर आवश्यक मांजरसुंबा येथील कदम नर्सरी म्हणून तुम्ही भेट देऊ शकता. हो. कॅमेरामॅन मोहसिन शेख सह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.